विधान भवनासमोरील तुपकरांच्या आंदोलनानंतर काही आंदोलक झाडावरती चढलेले आहेत। मंत्रालयासमोरची ही दृश्य, मंत्रालयासमोरील झाडावरती चढून आंदोलकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते। सरसकट कर्जमाफी करण्याची या आंदोलकांची मागणी आहे आणि आपण ही दृश्य बघतो। या क्रेनच्या सहाय्याने या आंदोलकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय। रविकांत तुपकर यांच्या खरतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। मंत्रालयाबाहेर अगदी काही वेळापूर्वीच आक्रमक होत काही आंदोलकांनी आंदोलन केलं। त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली होती। सरकारच्या जीआरचा निषेध व्यक्त करण्यात आला। या सगळ्या आंदोलकांची प्रमुख मागणी एकच आहे, सातबारा कोरा झाला पाहिजे अशा मागणी घेऊन हे सगळे आंदोलक आता इथं पोहोचले होते। हे दृश्य बघतोय, काही आंदोलक हे झाडावरती चढून आंदोलन करत होते आणि आता याच आंदोलकाला या क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवलं जात आहे। कापूस फेकून विधान भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं। ज्वारी बाजरी फेकून खाली काढण्यामध्ये पोलिसांना यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण 2 झाडांवरती 4 जण गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतरचे काही शेतकरी जे आहेत ते मंत्रालयाच्या बाजूला जे 2 झाडं आहेत ह्या झाडांवरती चढून आंदोलन करत होते आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही झाडावरून खाली उतरणार नाही अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतली होती। आणि त्यानंतर पोलिसांच्या आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर एका शेतकऱ्याला जे आहे ते खाली उतरवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। मोठं यश जे आहे ते खरं तर आलेलं आहे, कारण की जवळपास 1.5 तासापासून हे सर्वजण झाडावर चढून जे आहे ते आंदोलन करत होते। आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीनं मोठ्या शिड्या लावून चौघांपैकी एकाला जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। वरून त्यांनी जो सरकारचा जीआर होता तो जीआर देखील भिरकवण्याचा प्रयत्न केला होता। जीआर थेट झाडावरून खाली फेकला आणि मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती ती घोषणेची आत्ता मान्यता द्यावी अशा प्रकारचं त्यांची मागणी जी आहे ती मागणी त्यांची होती। त्यामुळे ते त्या ठिकाणी झाडावर चढल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि अखेर आता चौघांपैकी एकाला जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। झाडावरून त्यांना झाडावरून खाली जे आहे ते त्या एकाला आणण्यात आलेलं आहे। चौघांपैकी एकाला खाली पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। जोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय की 4 जण 2 झाडांवरती चढले होते आणि त्यापैकी एकाला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्यासोबत आणखी 3 जण जे आहेत ते फासाचा दोर घेऊन आणि स्पीकर घेऊन जे आहे ते वरतीच आहेत। जी